किती दिवसांनी किचनमध्ये व्हिडिओ बनवते. मला आवडतच नाही किचनमध्ये व्हिडिओ बनवायला. मला सगळे बोलतात, ताई तुम्ही किचनमध्ये व्हिडिओ बनवत जा, जेवण बनवताना कसे व्हिडिओ टाकत जा. सकाळच्या कधी लवकर उठायचं, कामाला जायचं, 8च्या आधी 9च्या आधी कामावर जायला लागतं. कुठं सकाळ सकाळ उठून व्हिडिओ बनवत बसावा. आणि जेवण सकाळचंच बनवायचं असतं. व्हिडिओ बनवायसाठी दिवसभर जेवण बनवत काही असतं. मला आवडतच नाही किचनमध्ये जेवण बनवताना व्हिडिओ बनवायला. ध्यानात पण येत नाही माझ्या की आज व्हिडिओ बनवले नाहीत. म्हणजे पाऊस खूप चालू आहे, बाहेर मान काढू देत नाही पाऊस, एवढा पाऊस चालू. आता माझी व्हिडिओ कुठं असेल वरती कॅरीला जाऊ शकत नाही, एवढा पाऊस चालू आहे. घडीवर पण नाही उभं राहू शकत, म्हणून कॅरीला व्हिडिओ बनवत नाही. आज व्हिडिओ नाही जास्त बनवले, म्हणून मला एक व्हिडिओ बनवते जेवण बनवताना शिकवलं. आज अनुराग पण लवकर आला. शनिवार आहे, मला वाटतं कॉलेज नव्हतं काय ना, नाही तर कॉलेजला जातो ना 10-11 वाजता त्याला घरी यायचं. लवकर आले तर पण जेवत नाहीत लवकर, 10:30-11 वाजून लवकर आले तरी पण. म्हणलं बनवून तरी ठेव. आता किती म्हणलं ना चला लवकर जेवण बनवलंय, नाही ते बारकं तर गेलं. एक मस्त फिरत राहायचं, गेलं बाहेर गेलं की नाही घरी आपण गेला की गेला बाहेर, बिना आना पाण्याचं चलत म्हणून. झालंय जेवण बनलंय, चपात्या बनवल्या, भाजी बनवायची बाकी. रोजच्या भाजीचा डोक्याला ताण असतो, काय भाजी बनवायची रोज. चपात्या डाळ भात बनवले. पोरांची लय नाटकं, नाही हे नाही भाजी पाहिजे ती पाहिजे, ते लय नाटकं त्यांची. आज तुम्ही म्हणत असताना ताई अशी व्हिडिओ बनवते आज, आता नेहमी माझे व्हिडिओ भूतकाळातलेच असतात, हे असं झालं ते तसं झालं. पण आज मला ना व्हिडिओ बनवायचंच मन नाही, असंच बनवते तरी. अनुराग आलाय, झोपलाय, बारकं बाहेर गेलं, एकटीला काही करमत नाही. बारकं पोरगं घरात असलं तरी करमत, काय वाटत नाही. हे कोणते कोण मम्मी मम्मी करीत असते. एकटीला असलं ना, मग एकटी घरात असले मग येड्यावानी होतं, ना व्हिडिओ बनवू वाटत, ना कोणासमोर बोलू वाटत, असं होतं. आणि पाऊस 4-5 दिवस झाला ना, पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे. 5 दिवस झाले, जरा पण उघडा नाही. त्याने एवढी चिडचिड होती ना, त्यामुळे आज जास्त व्हिडिओच नाही बनवले. काम तसंच राहिले, भांडे राहिले तर रोज लवकर होत असतं काम. माहित नाही आज का उशीर झाला काय नाही, 10च्या आतमध्ये सगळं काम होतं. 10 नाही वाजले अजून, 9:30 वाजले असते कदाचित. 10च्या आतमध्ये काम होऊन जातं सगळं काम. जेवणच किती बनवायचं असतं तेव्हा. संध्याकाळी मोठं पोरगं आल्यावर जेवलं तर जेवतं, नाही तर तसंच झोपून जातं. बाहेरून काय उशीर होतो ना, मग बाहेरून काय खाऊन आलं तर झोपून जातो तसाच नाही. आणि बारक्याचा तपासच नव्हतं, की गेलं मित्रांमध्ये फिरायला की गेलं तिकडंच फिरत बसत बारक्या पोराचं, असं काम.
आवरते पटकीने बनवून ठेवते. नुसतं जेव्हा खात्यान तेव्हा खात्यान बनवून ठेवायचं. त्याला जेवण उशिरा करायची सवय आहे ना, उशिरा जेवायचं 10-11 वाजता. सवय लागली ती तशी सवय लागून लवकर जेवलं तर नाही जमत त्यांना. एकदा सवय लागली ना उशिरा जेवायची तर उशिरा जेवायची सवय लागते. मलाच ती सवय उशिरा जेवायची 10-11 वाजता. आता बनवून जरी ठेवलं ना तर लगेच नाही जेवणार, उशीर होणार. पहिलं लवकर जेवायचं. मोठं पोरगं कामाला जायला लागलं ना, कॉलेज रात्रीचं नाईट कॉलेज घेतलं ना त्यांनी, मग तेव्हापासून काय होतं उशीर होतो. मग आपण जेवून घेतलं लवकर तर मग तो एकटा जेवत नाही परत, असं होतं. तेव्हा म्हणत नाही की मी व्यवस्था थांबा म्हणून, जेवत नाही. अर्धी चपाती खाल्ली की झालं बास करतो लगेच. मग मी असले ना जेवाय त्याच्याबरोबर मग जेवतो. त्याच्यामुळे उशीर व्हायला लागला जेवायला, नाही तेवढा उशीर कधीच होत नाही जेवायला आम्हाला. पहिलं बरोबर 9ला जेवायचं. ते 11ला जेवलं की 12ला भांडे, मग 12-1 वाजता झोपायला. रोज 12-1 वाजता झोपायला. सकाळी बरे लवकर उठायचं 6 वाजता. असं होतंय. झालंय आवडलाय स्वयंपाक. त्याला जेवायला वाढते पहिले. आता भाजी राहिली काय भाजी तेच खाते. मला व्हिडिओ बनवायचाच कंटाळा आलाय. आता बोलते ना, बोलायचा कंटाळा आलाय. कधी कधी काय होतं तब्येत जरा ना खराब वाटते. एक दिवशी तब्येत गेल्या महिन्यामध्ये एकदम बरं नव्हतं ना, तब्येत खूप खराब होती. ते अजून काही तब्येत ठिकाण्यावर नाही आले. तब्येतच बरे नाही. चाललंय म्हणून चाललंय आपण. तरी कामाला कधी जाते. जास्त तब्येत खराब असली तर कामाला जातच नाही. कधी जाते कधी नाही जात. तर मी कामात एकही दिवस सुट्टी करीत नव्हते. काय करायचं, तब्येतच ठीक नाही तर कुठं काम करीत बसायचं, असं होतं ना. खर्चा पाण्याचं चट होईल तसं होईल. माणसाच्या जीवाला सुख नसल्यावर काय करायचं. आणि एकदा घरात बसायची सवय लागली ना, आराम करायची, कामाला जावं वाटत नाही परत. पण आपल्याला काम केल्याशिवाय मार्ग नाही, असं होतं. आपण पहिल्यापासून कष्ट केलेले. एखाद्याच्या नशिबात कष्ट असलं ना, शेवटपर्यंत कष्ट करूनच मरतं बघा. ते नशिबात सुख नसतं कधी. जे पहिल्यापासून काम करीत आलंय ना, आपण म्हणतो हा नाही आता माझ्या आयुष्यात सुख येईल, की मुलं मोठाल्या झाल्यावर मला सुख लागेल, असं काही नाही. गैरसमज आहे. एखाद्याला न काम करताना मस्त राहणार, खिशात 4 पैसे पाळून. आणि हे आपल्यासारखे आहेत ना, आपण रोज सकाळच्या पर्यंत उठायचं, कष्ट करायचं, कुत्रेवाणी काम करायचं, आपल्यापाशी 1 रुपया पण नसणार. बाकीच्या सगळ्यांसाठी करायचं. माणसं धरायचं म्हणजे सगळं नाती आवडून धरायची सवय असते ना आपल्याला. लय मागात पडतं ते. तुम्हाला समजत असेल का बोलते असं. जो कष्ट करणार ना, कष्ट करीतच राहणार शेवटपर्यंत. मोठा बंगला बांधू दे त्यांनी, त्याला सुख नाही लागणार कधी. बंगला जरी बांधला ना मोठं, त्याला जागा शोधायला लागणार की कोणच्या कोपऱ्याला बसून मी म्हणून. कष्ट करणारच असं असतं. जो कष्ट करीत नाही ना, मस्त राहणार, मजेत खाणार पिणार, टेन्शन फ्री. काम करण्याची गरज नाही, सगळं ऐकता येतं. नशीब असतं एकेकाच, नशिबातच लिहिलेलं असतं. तसं आपल्या नशिबात नाही, कष्ट लिहिलं करीत राहायचं. बघायचं काय होतंय पुढे, अजून काय काय होणार आहे, बघत राहायचं. खरंय का नाही. आजचा व्हिडिओ असं सहज बनवते. कंटाळा आलाय तुम्हाला, किती वेळा म्हणलं व्हिडिओ बनवायचा सुद्धा कंटाळा आलाय, पण असं सहज बनवते. आपण म्हणतो ना कष्ट करीत राहा, कष्ट करीत राहा, कष्टाचे स्वप्न बघा, तेव्हा माणूस पुढं जातो.
बरोबर आहे, सगळ्याचं बरोबर आहे. जे आहे ते आहे का नाही. कोणी कष्टाने मोठं होतं, तर कोणी खोटं बोलून मोठं होतं. जसं असेल तसं जास्त नको बोलाय हे का नाही. तुम्ही म्हणता ताई काय पण बोलायला लागली, लई बोलू वाटतं, पण नको बोलायला. जेवढं आहे तेवढंच बोलायला बरं. जास्त बोलल्यावर तुम्ही दिसतं आहे ना, त्यासाठी जास्त नको बोलायला. तुम्ही म्हणता ना आजचा ब्लॉग का असा बनवला असेल ताईने, काहीच टाइमपास नाही आज. असं एकटं एकटं वाटते थोडंसं, म्हणून मी तुमच्या संग तरी बोलावं थोडंसं.